नमस्कार, माझे नाव सौम्य पुरुषोत्तम देवमाने. मी वर्ग 6 फ या वर्गात शिकते. माझ्या वर्ग शिक्षिकाचे नाव कुमारी सुरटकर मॅडम आहे. माझ्या शाळेचे नाव आदर्श विद्यालय चिखली, जिल्हा बुलढाणा, राज्य महाराष्ट्र. माझ्या मॉडेलचे नाव असे आहे की ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन, म्हणजेच वाहतूक व दळणवळण मधील वाहतूक व भूस्खलन हा मी विषय निवडलेला आहे. तर या प्रोजेक्टमध्ये मी असं दाखवलेले आहे की इकडून दरड कोसळली तर त्याचे परिणाम असे होतात की डोंगरी भागात मुसळधार पावसात भूस्खलन आणि दरड कोसळण्याच्या घटना घडतात. यामुळे वाहतूक ठप्प होते आणि अपघात होऊ शकतात. त्यामुळे वेळेची बचत पण होत नाही. तर या प्रोजेक्टची मला कल्पना मी वर्तमानपत्रात असे वाचले की महाराष्ट्रातील मावळ या गावी दरड कोसळण्याची घटना झाली होती. तर त्यामध्ये ते गाव गडप झालं होतं पूर्ण. तर त्यामध्ये त्या गावाला खूप जीवितहानी झालेली होती. तर तिथे जर अशी एखादी प्रणाली असती तर तिथे त्यांना सूचना मिळाली असती, मग ते एका सुरक्षित ठिकाणी गेले असते. पण तिथे अशी व्यवस्था नव्हती. तर त्यामुळे मी हा प्रोजेक्ट बनवून असे दरड कोसळण्याच्या ठिकाणी हे असे स्विच आणि ते लावावे. तर या प्रोजेक्ट मी बनवलेला आहे. तर यासाठी मला एक बॅटरी, एक स्विच आणि एक स्ट्रीट लाईट यासारखे सामान लागले आहे. आणि बाकीचे जे साहित्य आहे ते मी टाकाऊपासून टिकाऊ असे केले आहे. तर यासाठी पहिले इकडे दरड कोसळलेली आहे, तर इकडचे जे वाहन चालक आहे त्यांना ते कळणार नाही. तर त्यासाठी इकडे जे इमर्जन्सी डिपार्टमेंट राहील ते इकडून इमर्जन्सी स्विच दाबेल व त्यामुळे इकडे हा लाईट लागेल. तर मग या वाहन चालकांना ते समजेल की इकडे दरड कोसळलेली आहे. तर त्यांनी ते त्यांचा मार्ग बदलतील किंवा एका सुरक्षित ठिकाणी राहील. तर याचे फायदे असे आहे की सुरक्षित प्रवास होईल, सुरळीत वाहतूक होईल, आर्थिक बचत होईल व जलद आपत्कालीन प्रतिसाद होईल. तर या प्रोजेक्टमुळे आपल्याला अपघात व जीवितहानी कमी प्रमाणात करता येते. तर या वाहने, वस्तू आणि पायाभूत सुविधांचे कमी नुकसान होईल. तर अशामुळे आपल्या देशातील आर्थिक बचत पण होईल. जर आपत्ती दरम्यान या प्रोजेक्टमुळे आपल्याला इकडे आपत्ती झालेली आहे, तर या आपत्ती दरम्यान आपल्याला यांची जीवितहानी पण टाळते व धोकादायक भागात वाहन चालक अधिक काळजी घेईल. धन्यवाद.